पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिरात म्हणजेच यूएच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावरती गेले होते। या दौऱ्यात त्यांनी अबुधाबी येथे पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन देखील केले। इतकेच नाही तर पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मखदूम यांच्यासोबत दुबईच्या जेबल अली फ्री ट्रेड झोन मध्ये भारत मार्टची पायाभरणी देखील केली। भारत मार्ट हा उपक्रम नेमका काय आहे ज्यामुळे चीनचं टेन्शन वाढलं आहे, जाणून घेऊया भारत मार्ट प्रोजेक्ट विषयी। नमस्कार, मी यश प्रकाश वाडेकर, तुम्ही पाहताय सकाळ। भारत मार्ट म्हणजे नेमकं काय? तर भारत मार्ट ही एक व्यापारी केंद्र असेल जे भारतीय एमएसएमई कंपन्यांना आंतरराष्ट्रीय खरेदीदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल। हा प्रोजेक्ट आत्मनिर्भर भारत योजनेच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचे पाऊल असल्याचं बोललं जाते। 2025 पर्यंत हा प्रोजेक्ट बनून तयार होईल, तसेच याचा वापर सुरू केला जाईल आणि याची उभारणी डीपी वर्ल्ड करणार आहे। तर परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार भारताच्या सूक्ष्म आणि लघु तसेच मध्यम उद्योगाच्या उत्पादनाला आखाती देश, पश्चिम आशिया, आफ्रिका आणि युरेशिया प्रदेशातील आंतरराष्ट्रीय खरेदीदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ हे भारत मार्टच्या माध्यमातून मिळणार आहे। सोबतच यामुळे निर्यातीला देखील चालना मिळण्याची मदत होईल। तर हा मार्ट जेबल अल बंदराच्या जवळ उभारला जात आहे, जे भारतीय कंपन्यांना तेथे वेअरहाऊस सुविधा उपलब्ध करून देईल। याचा राजकीय तसेच लॉजिस्टिक क्षेत्रात फायदा मिळणार असून भारत आणि यूएई द्विपक्षीय व्यापार आणखी वाढण्यास मदत होईल। या वेअरहाऊसची फॅसिलिटी सेंटरमध्ये भारतीय एमएसएमई कंपन्यांचे रिटेल शोरूम, गोदामे यांचा समावेश असेल। येथून भारतीय एमएसएमई कंपन्यांना आंतरराष्ट्रीय खरेदीदारांपर्यंत पोहोचणे सहज शक्य होणार आहे। पण या भारत मार्टमुळे चीनचं टेन्शन का वाढणार आहे? तर दुबईमध्ये चीनी कंपन्यांच्या प्रोडक्टचे एक आंतरराष्ट्रीय व्यापारिक केंद्र ड्रॅगन मार्केट आहे। ड्रॅगनच्या आकाराच्या या मार्केटमध्ये चीनी कंपन्यांची उत्पादने मिळतात। हा मार्ट 50,000 स्क्वेअर मीटर जागेत बांधण्यात आलेला असून यामध्ये जवळपास 4,000 रिटेल शॉप्स आहेत। आता याच्या बाजूलाच ड्रॅगन मार्ट 2 देखील सुरू झाला आहे। येथे रेस्टॉरंट्स, हॉटेल आणि सिनेमा हॉल सारख्या विविध सुविधा देण्यात येतात। आता त्याच शहरात अत्याधुनिक भारत मार्टची पायाभरणी झाल्याने चीनचं टेन्शन वाढलं आहे। हा मार्ट 2025 पर्यंत ऑपरेशनल होईल। भारत आणि यूएई 2030 पर्यंत नॉन पेट्रोलियम प्रोडक्ट्स आयात निर्यात वाढवून 8.3 लाख कोटी रुपयांपर्यंत जास्त करण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी भारत मार्ट हे संयुक्त अरब अमिरात सोबत इतर देशांसाठी फायदेशीर ठरणार आहे। या भारत मार्टमुळे विदेशातील बाजारात चीनी सामानाला टक्कर मिळेल, तसेच भारतीय उत्पादने मिडल ईस्ट, सेंट्रल एशिया, युरोप आणि इतर पश्चिमी देशात पोहोचतील अशी भीती आता कुठेतरी चायनाला वाटते। याबाबत तुम्हाला काय वाटतं? यूए मध्ये भारत मार्ट बांधण्याचा भारत सरकारचा निर्णय योग्य आहे का? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। तुम्ही हा व्हिडिओ YouTube वरती पाहत असाल तर सकाळचं YouTube चॅनल जरूर सबस्क्राइब करा आणि Facebook वरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।